कंपनी आपले शेअर्स का विकते? चला याला तुम्हाला मी उदाहरणाद्वारे दाखवतो. आणि तुम्ही जर छोटे बिझनेसचे मालक असाल तर तुम्ही पण असा एम करा की पुढे जाऊन की तुमच्या पण जे छोटे बिझनेस आहे इतके मोठे होऊन जायला पाहिजे की तुमच्या बिझनेसचे शेअर्स हे तुम्ही लोकांना विकले पाहिजे. चला आता उदाहरण दाखवतो. असं समजून घेऊ की माझ्याकडे एक छोटंसं व्यवसाय आहे ऑलरेडी हॉटेलचा. तर मी एक छोटंसं हॉटेल टाकलं. त्याच्यासाठी जे भांडवल लागणार होतं माझ्याकडे ऑलरेडी काहीतरी पैसे पडून होते. मी माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीकडनं पण आणखी आणलेत. हे सगळे करून मी आपलं एक छोटंसं जो हॉटेलचा बिझनेस आहे तो एका छोट्याशा खोलीमध्ये चालू केला. आता झालं कसं की हळूहळू तो म्हणजे जसं नाव होत गेलं तसं वाढत गेला. वाढत 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 रोज मी तो म्हणजे असं आहे की दर महिन्याला काहीतरी प्रॉफिट आहे, वर्षाला पण मी प्रॉफिट कमवतो. आता असं झालं की फुल बिझनेस चांगला चालू आहे. आता मला वाढवायचं आहे की एक छोट्याशा गाल्यामध्ये मला 1चं वाढून आणखी 3मध्ये करायचं आहे. पण याच्यासाठी लागेल भांडवल आणि माझ्याकडे तेवढं भांडवल नाही की कसं करायचं. तर माझा एक मित्र येतो, तो सांगतो अरे एक काम करू मित्रा, मी तुला पैसे देतो याच्यामध्ये, मला तू पार्टनर म्हणून लावून दे. तर म्हणतो ओके डन, की तुम्ही जेवढे पैसे लावले तर असं समजून घे की काहीतरी म्हणजे मी मेजर पार्टनर 60 आणि 60% मी पार्टनर, 40% तुम्ही पार्टनर. तर 2 पार्टनर झाले. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, प्रोप्रायटरशिप होती, माझ्या एकट्याची होती. आता हे प्रोप्रायटरशिप कन्वर्ट होऊन झालं पार्टनरशिपमध्ये. तर 2 लोकांची झाली. आता 3मध्ये झालं. 3 गाल्यांचं आपलं हॉटेल झालं, मस्त चालू आहे, आणखी वाढायला लागलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की नाही आपण गावात कमीत कमी आपल्या शाखा आणखी वाढायला पाहिजे. म्हणजे हे पुणेरी गाव नाही त्याच्यामुळे मल्टिपल शाखा आपण टाकू शकतो. तर आपण शहरामध्ये टोटल 3 शाखा टाकली. आता याच्यासाठी पण गुंतवणूक लागत होती. तर एक मित्र, आता आपला जो बिझनेस जसा वाढतोय तसे आणखी आपले काही रिलेटिव्ह फ्रेंड्स जे ओळखीचे आहेत ते म्हणतील की अरे यार एक करा, तुम्ही आमचे पैसे घेऊन घ्या, गुंतवणूक करा, म्हणजे आम्हाला पण इथे पार्टनर करून. आम्ही म्हणतो चला ठीक आहे, थोडंसं मोठं प्रायव्हेट लिमिटेड करून घेऊ आणि आपलं काम थोडंसं आणखी वाढवून घेऊ. तर आपण 3 ब्रांचेस शहरामध्ये करून द्या आणि एक प्रायव्हेट कंपनी करून दिली. आता ही पण खूप चांगली चालायला लागली. सगळीकडे शाखा आहे, 3 शाखा झाल्या. आपलं काम आणखी वाढत गेलं. आता काम असं वाढतं असं झालं की वर्किंग कॅपिटल लागतं. म्हणजे जे म्हणतात ना की आपण जसं बिझनेस करतोय, आपल्याला काहीतरी जे पण गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, डेलीचे आपल्या नीड्स आहेत जे पण आहे, तर त्याच्यासाठी आपण बँकेकडे जातो, त्यांना म्हणतो की आम्हाला हे तुम्ही छोटंसं कर्ज द्या जे डेली रिकरिंगवालं आहे, असं कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं काहीतरी द्या आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काहीतरी गहाण देऊन देतो. तर आपण त्यांना गहाण देतो, ते आपल्या पैशाला वापरायला देतात आणि आपण जे डेलीचे बिझनेस ऑपरेशन आहे, क्रेडिट, उधारीवर काम करणं, बाकी सगळ्या ज्या बिझनेस ऑपरेशन आहे आपण ते करतो. आता असं होतंय की बिझनेस खूप चांगला वाढला. म्हणजे आपल्या आता फक्त इथेच न राहता, फक्त एका गावात न राहता हळूहळू आपण महाराष्ट्रात पूर्ण वाढून गेले. आता आपलं म्हणजे जो प्रोजेक्शन आहे, आपला बिझनेस मॉडेल खूप चांगला झाला आहे, मस्त काम चालू आहे. आपण म्हणतो की आणखी वाढायला पाहिजे. फक्त याच्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, पूर्ण भारतात आणि काही ब्रांचेस आपल्याला फॉरेनमध्ये पण टाकायचे. आता हे कसं शक्य आहे? याच्यासाठी खूप चांगला पैसा लागेल. आपण बँकेकडे गेलो तर बँक म्हणेल की तुमच्याकडे गहाण ठेवायला काही आहे का, तर आम्ही तुम्हाला व्याजावर पैसे देऊ. पण आपल्याकडे नाहीत, कारण आपण ऑलरेडी ज्या आपल्या असेट्स आहेत ते आपण त्यांना ऑलरेडी गहाण दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण वर्किंग कॅपिटल उचललं. तर आपण म्हणतो आणखी काय करू शकतो की जेणेकरून आमचा बिझनेस आणखी वाढायला पाहिजे. तर या टाइमला येतो शेअर मार्केट. आपण घेतो आपलं जेवढं पण आहे फायनान्शियल आहे मागच्या 3 वर्ष 5 वर्षांचा, हा सगळा उचलतो, आपण इन्व्हेस्टमेंट बँकवाल्यांकडे जातो. आपण म्हणतो की आम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स लोकांना विकायचे, जेणेकरून आम्ही जेव्हा आमच्या कंपनीचे शेअर्स लोकांना विकू तर लोक काय करतील, आमची कंपनी वाचतील, पाहतील, ते म्हणतील अरे वा खूप चांगली कंपनी आहे, ते भांडवल लावतील, म्हणजे आमच्या कंपनीचे शेअर्स घेतील, म्हणजे ते पैसे आम्हाला येतील, आमच्या खिशात येतील आणि ते पैसे वापरून आम्ही आमचं जे एक्सपान्शन करायचं आहे ते एक्सपान्शन आम्ही करायला सुरुवात करून देऊ. तर एकदम साधं आहे. तर लोक म्हणजे कंपनी याच्यासाठी विकते, कारण काहीतरी आता जेव्हा लोक विकत घेतात याचा अर्थ काय, ते पण मालकी हक्क घेतात. तर जो जितकी गुंतवणूक करेल तेवढी मालकी हक्क त्याची राहील. तो जास्त गुंतवणूक करेल तर त्याचा मालकी हक्क जास्तचा राहील, कमी करेल तर कमीचा राहील. पण आता याच्यात सगळे मालक झालेले. तर याच्यामुळे काय झालं की कंपनीला काहीही म्हणजे असं काहीही व्याजावर न देता, व्याज न देता त्यांना भांडवल उभारता आलं आणि हे भांडवल वापरून आता जो बिझनेस आपल्याला महाराष्ट्राचा आहे तो आपण भारतात करू, आणखी सगळ्या ठिकाणी टाकू आणि जास्तीत जास्त पैसा कमवू. आणि जो काही नफा येईल, तर आतापर्यंत कसं होतं की
जे पार्टनर्स होते त्यांच्यामध्ये डिवाइड होत होतं. तर आता कसं आहे की जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट पार्टनर्स आणि लोक, म्हणजे जशी शेअर होल्डिंग पॅटर्न असेल, कोणी छोटा मालक असेल, काही गुंतवणूक खूप छोटीशी गुंतवणूक केली असेल तर त्यांना कमी प्रॉफिट होईल, पण त्यांना प्रॉफिट होईल, आणि ज्यांचं गुंतवणूक मोठी त्यांना जास्त प्रॉफिट आहे. तर असं करून म्हणजे याच्यासाठीच कंपनी आपले शेअर्स हे विकते.